त्या दत्तवाडीच्या कॅम्पमध्ये गेले, त्यांना काय हेच नव्हतं, आधारच नाही म्हणजे घर पाडले. त्यांचं बळजबरीनं अंगठा घेतलं. असे एक 10 लोक आहेत सर याच्यामध्ये. नाही ठीक आहे. ही SRAची योजना आहे का ही? नाही बरं ठीक आहे. मला पहिल्यांदा तुमची सगळी घरं पडलेली आहेत, तुम्हाला नुकसान भरपाई पाहिजे. आता तुम्हाला नुकसान भरपाई करायची असेल तर पहिल्यांदा आपल्याला नुकसान भरपाईचा दावा दाखल करावा लागेल कोर्टामध्ये. किंवा किरण इथं आहेत, याचं जेवढी आपण सांगू की माझ्या घरामधलं एवढं किंमत होतं, अमुक होतं तेवढी असतं, तर स्टॅम्प ड्युटी तिथे भरावी लागेल आणि मग त्याला आपल्याला कायदेशीर त्याला असतं हे करता येईल तिथे. ते हे आता तुमचा स्टे आहे, तो स्टे आपण कंटिन्यू करू. त्याच्यामुळे असणारं हलवा हलवीचं जे आहे ते सगळं थांबेल. बरं, इथे असणारा SRAची योजना आहे. सोसायटीचं चेअरमन कोण आहे? आम्ही सोसायटीला सर आता ते दाखल केलं निंबाळकराकडे, पण सोसायटीच होऊ देत नाही बिल्डर, त्यामुळेच हे गोंधळ केला. नाही, पण सोसायटी झाली नसेल तर SRA योजना लागू होत नाही. नाही मग तसं नाही. मग सोसायटीला आम्ही आता दाखल केले. जेव्हा 1-2 महिन्यापूर्वी पेपरला ॲड आले की बाबा सोसायटी स्थापन करा, त्यानंतर आम्ही डॉक्युमेंट दाखल केले SRAला. सोसायटी तुम्ही नाही, सोसायटी दाखल केली म्हणजे तुमची सोसायटी फॉर्म झाली का? नाही. ती रजिस्टर्ड झाली का? नाही. सोसायटीचा आणि बरं, तुमचा व्यक्तिगत बिल्डरचा काय एग्रीमेंट वगैरे झालेला आहे का? त्यांनी 10 वर्षापूर्वी आमचे गोड बोलून म्हणजे साधक केले. आपण फसून उद्या काय एग्रीमेंट आहे ते कळू द्या आम्हाला. समोर ह्याच्यामध्ये आहे का 10 वर्षापासून असाच प्रोजेक्ट पडलेला आहे, तर इथलं उठायचं आणि इथं जायचं म्हणून आमच्या त्यावेळेस सह्या घेतलेल्या आहेत. परत त्यांनी नाला इथून मधून काढला आणि असं आम्हाला बेघर केलं इथल्या नाला. काय साहेब, आज आयुक्तांनी काय सांगितलं की 90% लोकांच्या संमत्या आम्हाला मिळालेल्या आहेत, पण ॲक्च्युली आता हे लोकांचं म्हणणं असं आहे की ह्या ज्या संमत्या घेतल्या त्या वेगळ्या करण्यासाठी घेतल्या. आता आयुक्त माझ्याकडे ते यादी पाठवणार आहेत. ते म्हटले मी तुम्हाला विक्रम कुमार मला म्हटले मी तुम्हाला यादी पाठवतो. मग ते व्हेरीफाय करता येईल. कोण 3 SRAचा कमिशनर? नाही, महानगरपालिकेचे आहे. महानगरपालिकेचा संबंध काय? महानगरपालिकेचा काही संबंध नाही. संमती ज्या आहेत नाही साहेब, दोन विषय साहेब. कसं आहे साहेब, हा नाल्याचा विषय वेगळा आहे आणि इतर SRA विषय वेगळा आहे. आता कॉर्पोरेशनच्या आयुक्तांचं म्हणणं असं आहे की हे जे 134 लोक बाधित होतात ह्या नाल्या सरळ करण्यामध्ये, तर त्यांचं पुनर्वसन आम्ही करतोय. ती यादी त्याच्यापैकी 90% लोकांनी आम्हाला संमती दिलेली आहे. 134 पैकी 134 पैकी. मी त्यांना काय म्हटलं, मग साहेब आम्हाला यादी द्या आणि ते जे संमती वगैरे घेतलेले आहेत ते वेगळ्याच कारणासाठी घेतलेले आहेत. किंवा त्या दिवशी काही लोकांच्या बळजबरीने बुलडोजर दारात आहे आणि त्यावेळेस तुम्ही अंगठे घेतले असं झालं, तर ते काय म्हटले की मी तुम्हाला यादी पाठवतो. 134 लोक आहेत, 34 पैकी आम्ही 86 एका बाजूला झालो होतो, तरी बुलडोजर त्यात तिथून बिल्डरने घुसवला. त्यानंतर सांगा काय झालं, 4 ते 5 लोकांना दम हातानं अंगठं घेऊन म्युन्सिपाल्टीची नोटीस आलेली आहे का? नाही आलेली. एकाला कोणाला आहे का? एकालाही नाही आहे. आहे का बिल्डरची नोटीस कोणाची आहे का? आणि आयुक्तांचं म्हणणं असं आहे की बिल्डरचा आणि आमचा काही संबंध नाही नाला सरळ करण्यामध्ये. किरण इकडे पुढे या सर. तसा 1 मिनटं सर, या ठिकाणून नालाच नाही आहे ह्या ठिकाणून, पण महानगरपालिकेनं आणि SRAने बिल्डरच्या घशात घालण्यासाठी हा नाला की माझी महापौर माऊली शिरोडचं घर आहे इथून असा नाला जातोय, पण मुद्दामून त्यांनी झोपडपट्टीहून काढलाय. नाही आत नाही साहेब. त्याच्यावर तारीख पण नाही. कॉर्पोरेशनची नाही आली आणि आम्ही त्यांना तेच म्हणलेलं की आम्हाला पहिला तुम्ही त्यांना कशा बघा यांचं आलं त्यांचं पण अलाइनमेंट तिथंच जात आहे बरं, पण त्यांनी आपल्या या महापालिकेचं
त्या नकाशातमध्ये आणि कसं ते दाखवत कसं गुगलच्या मॅपवर टाकून तुम्ही प्रॅक्टिकल मी त्यांना पहिल्यांदा आलते ना तेव्हाच काय म्हणलं बॉर्डर फिक्स करा त्याने अंदाजित घर फिक्स कोणाचं आहे तुम्ही जे म्हणाल तुमच्या घरातली सोनं गेलं असं म्हणालात त्याची पावती आहे का सोनं विकत घेतल्याची नाही ना सर ते सामान काढूनच दिलं नाही डायरेक्ट बुलडोजर आणला सामान भरून पण दिलं नाही कानातलं गेलं पैसे गेले कानातलं जे होतं ते विकत गेल्याची पावती आहे का सामानच गेलं सर खाली काय सगळं पण कोणाच्या दुकानातून घेतलं त्याच्याकडून डुप्लिकेट पावती मिळेल ना तुम्हाला हां मग ती घ्या त्या ह्याच्यामध्ये म्हणजे डायरेक्ट पहिले घाला सर लेडीचं तर आहे ना तळजाला नेऊन सोडलंय भांडे सुद्धा भरून दिले नाही म्हणजे अगदी किड्यामुळे आणि त्यांनी रेंगले आम्हाला सर बरं एवढी त्या दिवशी आम्हाला एक दिवसाचं सुद्धा त्यांनी ही दिली नाही मुदत दिली आणि मीटर कापले न कापले सर आम्हाला पाणी नाही ना लाईट पण नाहीये मीटर सगळे कापले धडाधड सामान पण भरून दिलं नाही आणि कुणाचं कुठं सामान आहे कुठं कुठं आत सापडलं नाही मान्य करणार नाही अजिबात नाही बिल्डरचे 100-200 गुंड 500-600 पोलीस हाताला बिल्डरच्या गुंडाने दोरं बांधल्या धपाधप गटरी बांधायची गाडी टाकायची लोकांना कुत्र्याने उडवून काढायची सर सामान पण चोरी नाही गेलं अशा पद्धतीने बाहेर काढलं लोकांना म्हणजे घरातून बाहेर असं हुसकावून काढलं होतं ते महानगरपालिकेने जाहीर प्रकटन दिले होते 23/3/2021ला तर आयुक्त हे प्रकटनाचंच सांगतात आम्ही म्हणतो हे प्रकटन म्हणजे नोटीस नाही आहे नोटीस केदार असोसिएट पाठवतात आणि त्या नोटीसच्या बेसवर तुम्ही कारवाई करता प्लॉट अलर्ट झालेला कारवाईला पत्रिका असायचं हे आवाज कमी करा बाकीचे ते नगरसेवक सुद्धा काय करू शकत नोटीस असायची त्याच्यावर कारवाई असं घ्या बाजूची अविनाश सकपाळ कोण आहे सहाय्यक आयुक्त सर सहाय्यक आयुक्त आहे. त्याने खाली त्याचं नावही नाही टाकले का नाही अशीच नोटीस दिली आणि नाही, तो नाही, उपस्थित होता नाही अविनाश सकपाळ त्याचं आहे खाली ते त्या फोटोत आलं उपाध्यक्ष आलं फोटोत आलं तो इथं उपलब्ध पण होता त्या दिवशी नोटीसच्या कारवाई दिवशी सगळी बिल्डरची माणसं जी वाटायला आली होती मी त्यांच्यावर झाप टाकून सगळंच कॅच केलं आणि सगळं ताब्यात आहे सगळ्या नोटिसा माझ्याकडे आणि त्यांना हाकललं बाहेर सगळी साखळी तयार केली पैसे देऊन सगळी साखळी तयार केली आणि त्याला मान्यता दिली नाही म्हणून हे केलंय त्यांनी चालेल क्या हो गया चला निघायचं एक खाली बसा सगळे कृपया खाली बसा सगळ्यांनी खाली खाली बसा खाली सर्व उपस्थित
बंधूनाथ बघिनो शहराचे अध्यक्ष मनवर कुरेशी, लेडीजला पुढे जाऊ द्या तिकडं. ए दादा जाऊ दे त्यांना अनिल जाधव, सर्वोदय आणि ज्या वकिलांनी इथे असताना स्टे ऑर्डर गेले असे असताना किरण उपस्थित सर्व सहकारी बंधूंनो आणि भगिनींनो, आपल्यामध्ये फुटफाट झाली नाही. दुसऱ्या कुठल्या नेत्याच्या पाठीमागे लागला नाही. त्याचा झोपडपट्टीमधला प्रश्न मी लईच बघितलेली आहे. माझी 40 वर्ष त्याच्यातच गेलेली आहे. ती दांडेकर पूल बसलेली आहे ती आमच्यामुळेच बसलेली आहे. कात्रजच्या घाटामध्ये जाऊन बसलेले वसंत साळवे इथे आहेत की ज्यांनी त्यावेळेस आयुक्त कोण होते आपलं नागपूर नाही करंदीकर नाही नागपूर चौथला इकडं झाला आपलं. त्याच्या घरात त्याच्या ऑफिसमध्ये आम्ही जाऊन कोंबड्या शिजवल्यात, मटण शिजवलेत आणि खात बसून 2 दिवस बसलेलो. बट दांडेकर पुलाने एवढं सांगितलं की आम्ही एकही फुटणार. तुमच्यामध्ये फाटाफूट होणार नसेल तर बिल्डरला जेलमध्ये घालतो. फाटाफूट झाली तर सगळं सध्या ज्याची नुकसान भरपाई आहे त्या सगळ्यांना असताना विनंती आहे की तुम्ही असं किरण कदमची बसा. कोर्टामध्ये आपलं जेवढं नुकसान झालेलं आहे तेवढं असताना स्टॅम्प ड्युटी भरू आणि नुकसानीचं असणारं जे आहे एक तर महानगरपालिकेने द्यावं, पोलीस कमिशनरांनी द्यावं, नाही तर बिल्डरनी द्यावं. तुम्ही फुटता कामाने तुमची एकोपा राहिला पाहिजे. पावसाळ्यामध्ये कोणाच्याही घरं पाडायची नाही. बॅटऱ्या लावा सगळ्यांच्या. महाराष्ट्र शासनाचा निर्णय आहे मोबाईलच्या बॅटऱ्या लावा. की जुलै राहू द्या काही नाही, जुलै महिन्यापर्यंत पुणे आणि पिंपरी चिंचवड इथला एकही घर झोपडपट्टी पाडायची नाही असा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे. तेव्हा या महाराष्ट्र शासनाच्या निर्णयाचा उल्लंघन झालेलं आहे. मुंबई हायकोर्टाने सुद्धा कोणाचं घर पाडायचं असेल आणि महाराष्ट्र शासनाने नंतर त्याला असणारे केले की ज्याचं कोणाचं घर पाडायचं असेल (2018च्या अगोदरची घरं जेवढी आहेत जेवढी पाडायची असेल त्याला पर्यायी घर दिल्याशिवाय त्याचं घर पाडता येत नाही. पावसाळ्यामध्ये कोणाचंही घर पाडायचं नाही असा असताना मुंबई हायकोर्टाचा निर्णय आहे. ज्याचं कोणाचं घर पाडायचं असेल सूर्योदय झाल्यानंतर पाडता येतं आणि सूर्य मावळण्याच्या आतमध्ये पाडलं नसेल तर ती कामकाज बंद करता येतं. रात्रीचं बांधकाम पाडता येत नाही. आणि म्हणून म्हटलं की युती एकत्रपणा राहिला तर बिल्डरला आम्ही जेलमध्ये घालू. पण तुमच्यामध्ये फाटाफूट झाली तर काहीच होणार नाही. राहिला प्रश्न इथला असताना पुनर्वसन करायचा जो आहे, करायचा की न करायचा याचा अजून असताना निकालच लागायचा. करायचं असेल तर कुठे करायचं आहे.
जे काही आता मला असताना आपण सांगितलेलं आहे की इथला असताना नाला असा नाही असा गेला पाहिजे. निसर्गकृत असणारा नाला हा कोणालाही बदलण्याचा अधिकार नाही. तो नाला जसा जातो तसाच नाला गेला पाहिजे. आणि तो बदलायचा असेल तर एक नवं कोर्ट स्थापन झालेलं आहे की ज्याचं नाव ग्रीन ट्रायब्युनल. त्याचं ऑफिस पुण्यामध्येच आहे. वासवानी पुतळ्याच्या समोरच त्याचं असणारं ऑफिस आहे. ते कोर्ट तिथेच बसतं. त्यांची परवानगी असल्याशिवाय नाला हा मोडता येत नाही असा कायदा म्हणून. त्या भक्कम बाजू आहे, नाही असं नाही, पण फाटाफूट झाली तर या भक्कम बाजूचं काहीच घेणं देणं नाही. आणि म्हणून म्हणालो की जसं दांडेकर पूल 85 साली हटवायला निघाले होते, आज तशीच्या तशी दांडेकर पुलामधली वस्ती आहे. त्यांची एकजूट होती. आपण जर इथे एकजुटीने त्याच पद्धतीने राहिला तर न्याय आपल्याला असताना मिळवून देऊ शकतो अशी परिस्थिती आहे. आपल्या दुःखामध्ये आम्ही असणारा सगळेजण सहभागी आहोत. पक्षाच्या वतीने जेवढी मदत करता येईल तेवढी पूर्ण मदत आम्ही आपल्याला असं या ठिकाणी करू. पण मी जसं म्हणालो की एक संघ राहिला तर त्या मदतीचा उपयोग आहे. नाही या सगळ्या कार्यकर्त्यांची प्रयत्न वाऱ्यावरती गेले म्हणून समजा. वेळ लागेल याच्याबद्दल दुमत नाही. स्टे ऑर्डर हा कंटिन्यू राहणार आहे. पावसाळा सप्टेंबर 30ला संपतो. सप्टेंबर 30 पर्यंत कोणाच्याही घराला कोर्टाच्या नियमाप्रमाणे हात लावता येत नाही, आज पाडता येत नाही. त्या दरम्यान आपण असणारा उरलेली योग्य कारवाई त्या ठिकाणी असणारी केली तर बिल्डरला आतमध्ये घातल्याशिवाय राहणार नाही. त्याला कोणाचाही पाठिंबा असू द्या, मोदीचाही पाठिंबा असू द्या, मोदी असू द्या, मोदीचाही काही चिंता आपल्याला नाही. पण याला आपण जेलमध्ये घातल्याशिवाय राहणार नाही एवढं लक्षात घ्या. पण मी जसं म्हणालो तुमची युती राहिली तर आणि म्हणून इथल्या सर्व कार्यकर्त्यांनी आपापल्या रीतीने कोण ह्याला बोलव, कोण त्याला बोलव, कोण त्याला बोलव, कोण त्याला बोलव, हे पहिल्यांदा खेळ खंडोबा थांबवा. आम्ही जसं म्हणाल की या झोपडपट्टीमधला असताना 80 सालापासून मी बघतोय काय नाटकं चालतात. ते तुमच्या इथं नाही असं नाही, मला सांगू नको. त्याच्यामुळे असणारं आपण असणारं हे करू नका. हा बोला बाई, बोला बोला मावशी, काय म्हणताय? केलेले आहे. आता सुद्धा आम्ही बेघर आहे. जी परमिट देऊन आमच्या विरुद्ध दादागिरी करायला आता सुद्धा त्यांच्या लोकांचं पाणी चालू. जर आम्ही जर गाव सोडून जर शहरात आला असेल, जर आम्हाला खेड्यापाड्याच्या तिकडे साईडला ढकलत असेल, आमचा नेता आता सुद्धा कोण नाही. आमचा नेता तुम्ही आहे. आमच्याकडे लक्ष आहे. हम तुम्हारे साथ हैं. ही तुम्ही हाय आमच्या पाठीची. हे आम्हाला लय आधार मोठा आलेला आहे. फक्त त्याला पक्षासारखी वाट बघतोय. आमच्यावर हीच अत्याचार झालेला आहे. आम्हाला गावात आलं, आम्हाला खेळत फुटलाय लागल्या. हे आमची हुकुमशाही करून गाड्या घ्यायला लागली. हुकुमशाही कुठं पाकिस्तानमध्ये, पण हा शहरात सुद्धा ती हुकुमशाही चाललेली आहे. फक्त तुम्ही आमच्या पाठीचे आहे. बातमी आता इथे थांबतो. किरण आणि सगळी मंडळी आहेत.
किंवा आठवड्याभरामध्ये याचे 12 जण जे आहेत त्यांचं नुकसान भरपाईचा दावा दाखल झाला पाहिजे. उरलेली कारवाई जी आहे ती मनोहर आणि इतरांना मी सांगून त्या ठिकाणी करायला सुरुवात करतो. जय हो सरकार 1 मिनिट अरे जाऊ दे ना पत्रकार जाऊ द्या हो दादा ह्यांना जाऊ द्या. पत्रकार येऊ द्या पुढे, पत्रकार येऊ द्या. या पुढे पुढे हा या तुम्ही हो एक मिनिट. राव इथं कोणी घेतलं पत्रकार इथं आम्ही महानगरपालिकेचा अतिक्रमण विभाग जे आहे त्या अतिक्रमण विभागाने घरं पाडा असं कुठलाही आदेश दिलेला नाही किंवा इथला असणारा जो काही नालाचा मोड करायचा आहे किंवा त्याचं बदलायचं जे आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये कुठेतरी एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स घेतलेली आहे का तर अजिबात एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स त्या ठिकाणी घेतलेली नाही. मुळात मी त्या असणारा पोलीस कमिशनर जे आहे त्या पोलीस कमिशनरना दोष देतो. त्यांनी आतापर्यंत जे ड्युटीवरती या ठिकाणी आले होते सिंहगड पोलीस स्टेशन मधले असतील किंवा दांडेकर पुलाच्या इथले असतील किंवा जे कोणी वरिष्ठ अधिकारी आले असतील त्यांनी बंदोबस्त दिला कसा याची चौकशी असणारी केली पाहिजे होती.
पोलीस बंदोबस्त दिला जातो एकाच कारणावरनं की महानगरपालिका त्यांना कळवते की आम्ही असणारा या ठिकाणी कारवाई करणार आहोत आणि उचित काही होऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्त दिला जातो. परंतु मी जे काही व्हिडिओ बघितलेले आहेत त्या व्हिडिओवरनं पोलीस डिपार्टमेंट हे पूर्णपणे घरं पाडण्यामध्ये आणि त्याच्याच बरोबर लोकांना घरातून काढण्यामध्ये ऍक्टिव्ह रोल प्ले करतात आहेत अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे पोलिसांना फक्त बंदोबस्त करण्याचा अधिकार आहे, तोडफोडीमध्ये करण्याचा अधिकार नाही. सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्र शासनाचा निर्णय आहे की जुलै अखेरपर्यंत पुणे आणि पिंपरी चिंचवड या भागामध्ये कुठलंही अतिक्रमण पाडायचं नाही हा स्पेसिफिक निर्णय असताना पुणे महानगरपालिका किंवा कॉर्पोरेशन किंवा कमिशनर त्याचं उल्लंघन कसं करता हा त्याच्यातला भाग आहे. तिथे गृहमंत्री काय करतील याच्याबद्दल मला जरा शंका आहे. न्यूट्रल राहतील का याच्याबद्दल असणारा शंका आहे. पण मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी जर भेट दिली नाहीतर ईमेलद्वारे त्यांना असणारा ज्या कोणी पोलिसांनी कारवाई केली त्याची चौकशी करण्याचा अधिकार आहे आणि त्यांनी ती चौकशी त्या ठिकाणी करावी. सर्वात महत्वाचं म्हणजे मुंबई हायकोर्टाचे एक जजमेंट दिलेलं आहे आणि ते अजूनही स्टँड आहे की घर कुणाचं अतिक्रमण असेल पाडायचं असेल आणि ते महानगरपालिकेला लागू होतं, पोलीस डिपार्टमेंटला लागू होतं की सूर्योदय झाल्यानंतर घरं पाडायची आणि सूर्योदयाच्या अगोदर ती असणारा बंद करायची. हा हायकोर्टाचा डिक्टम आहे. त्याच्याच बरोबर दुसरा डिक्टम आहे की पावसाळ्यामध्ये कुणालाही बेघर करायचं नाही अशी असणारी परिस्थिती आहे. SRAच्या योजनेअंतर्गत ज्याचं कोणाला SRA राबवायचं असेल एक कट ऑफ डेट आहे, ती 2016ची कट ऑफ डेट आहे की त्या कट ऑफ डेटमध्ये तुम्हाला SRA मधलं योजना करायची असेल, तिथली घरं बांधायची असेल तर त्याची सोसायटी करावी लागते. त्या सोसायटी मार्फत यादी करावी लागते. ती यादी SRAला सबमिट करावी लागते. मान्यता मिळते आणि मान्यता मिळाल्यानंतर सोसायटी आणि बिल्डर याच्यामध्ये एग्रीमेंट होतो. त्याच्या अगोदर बिल्डरला हस्तक्षेप करण्याचा कुठलाही अधिकार नाही. या सगळ्या गोष्टींचं असणारं उल्लंघन करण्यात आलेलं आहे. पुणे पोलीस कमिशनरला माझं असणारं आव्हान आहे की त्यांनी कोण कोणाच्या पाठीमागे आहे हे न बघता त्यांनी आठवड्याभराच्या आतमध्ये असणाऱ्या बिल्डरच्या विरोधातली कारवाई केली नाही तर कमिशनरचाच रोल हा एक्झामिन करण्यात यावा म्हणून असणारं ह्युमन राईट्स कमिशनकडे आम्ही असणारा अर्ज करणार आहोत आणि कोर्टामधली जी काही कारवाई होईल ती कारवाईला मग असणाऱ्या कमिशनरला फेस करावं लागेल. कारण ही विल ऑल्सो बी मेड अ पार्टी टू दी कंटेम्प्ट प्रोसिडिंग. चर्चा असे की अजितदादांच्या आदेशाने ही कारवाई झालेली आहे. ते मला कोणाचा आदेश आहे कोणाचा नाही हे माहीत नाही. जी कायद्याची परिस्थिती आहे लोकांच्या अधिकाराची परिस्थिती आहे मी त्या ठिकाणी मांडलेली आहे. आता अधिकाऱ्यांना त्या सगळ्या याच्यामध्ये कारवाई करायची असेल आणि स्वतःवरती कारवाई करून घ्यायची असेल तर त्यांनी ते मोकळे आहेत आणि आम्ही हायकोर्टामध्ये कंटेम्प्ट पिटिशन दाखल केल्याशिवाय या अधिकाऱ्यांच्या विरोधात राहणार नाही. पण जेव्हा ही सगळी कारवाई होत होती तेव्हा पुण्याचे आयुक्त हे कोणाचेही फोन उचलत नव्हते. महापौरांनी तर हात सरळ झटकले होते की या कारवाई आम्हाला माहिती सुद्धा नाही. प्रशासन कोणाच्या दबावाखाली काम करतंय हे महापौरांना माहिती नाही असं ते सांगतायत. आणि दुसरीकडे ही कारवाई होण्या अगोदर महापालिकेमध्ये या संदर्भामध्ये बैठकही झाली. काही झालं असेल माझं म्हणणं असेल की कायद्याच्या वरती कोणी नाही आणि कायद्याच्या वरती कोणी नसेल तर मग त्यांना असं जर कारवाई करायची नसेल तर त्यांनी कारवाई फेस करावी. आता शेवटी सुप्रीम कोर्टाने सरळ सांगितलेलं आहे की तुम्ही जर अधिकारी म्हणून तुम्हाला ज्यांनी डायरेक्शन दिलेलं आहे
ते डायरेक्शन तुम्ही फाईलवरती नोट केलं नाही आणि तुम्ही बेकायदेशीर कारवाई केली तर तुम्ही स्वतःहून कारवाई केलेली आहे हा असणारा सुप्रीम कोर्टाने डायरेक्शनच दिलेलं आहे खालच्या कोर्टाला की अधिकाऱ्याला राजकारणाच्या पाठीमागे हाईड होऊ देऊ नका, त्याला आम्ही अभय दिलेला आहे. त्याच्यामुळे आता अधिकार कमिशनरनी इथे ठरवायचं आहे की त्यांना असणारा कंटेम्प्ट पिटिशनमध्ये यायचं आहे की नाही यायचं आहे. त्यांनी कारवाई बिल्डरच्या विरोधात केली नाही तर आठवड्याभरामध्ये आम्ही असणारं कंटेम्प्ट पिटिशन दाखल करू. एसआरएचं जे आहे ते प्रत्येक ठिकाणी एसआरएवरती अशा प्रकारचे आरोप होतच आहेत. एसआरएच बद्दल माझं म्हणणं असं आहे की मुंबईमध्ये सुद्धा एसआरए राबवले जाते, तिथे कुठे कंप्लेंट्स आहेत, पण तिथे कंप्लेंट एवढंच आहे की डिले चाललेला आहे, त्याच्या पलीकडे नाही. तिथे बेघर झालेल्याची असणारी कंप्लेंट नाही आहे, ती पुण्यामध्ये काय इथे. थँक्यू.